माझ्याकडं PCODसाठी जे येणारे पेशंट्स असतात ते त्या मुलींपेक्षा पालकच असतात आणि ते जास्त टेन्शनमध्ये असतात की माझ्या मुलीचं कसं होणार पुढं. कारण सगळ्यात मेन इम्पॅक्ट झालेला असतो तो पिरियड्सवरती असतो. त्यामुळं जेव्हा पिरियड्स येत आहेत प्युबर्टी एजमध्ये त्यावेळेला ती सायकल व्यवस्थित सुरू आहे ना ह्याच्याकडे पालकांचं फार लक्ष असणं गरजेचं आहे. बरोबर की महिन्याच्या महिन्याला ते पिरियड्स येत आहेत का. पिरियड्स येतात ठीक आहे, 2-3 दिवस मागं पुढं झाले हरकत नाही आहे, पण ते बरेच डिले होत आहेत का, खूप आधी येत आहेत का, खूप नंतर येत आहेत का, ब्लिडिंगचा फ्लो कसा आहे हेही थोडंसं आई म्हणून पर्टिक्युलरली, कारण हा विषय वडिलांकडे जात नाही, तर आईचं इथं लक्ष असणं गरजेचं आहे. मुलींना विचारलं गेलं पाहिजे पर्टिक्युलरली व्यवस्थित, कारण मुलींना तो अवेअरनेस नसतो, लहान असतात आणि त्यांना ते कळतही नसतं की काय होत प्युबर्टी एज किती अलीकडे आलं, खूप आधी आले. 10 वर्षाच्या मुलींमध्ये पण अगदी सर्रास दिसतं आहे. जे आधी 13-14 वर्ष होतं ते खूप अलीकडे आलंय. त्यामुळं या मुलींना एक तर तो अवेअरनेस नसतो, काही कळत नसतं काय होतोय आपल्यामध्ये बदल. त्यामुळे पालकांना याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं नक्कीच आहे. एक तर पिरियड्सची डेट बघणं आणि मेंटेन करणं किंवा लक्ष ठेवणं की योग्य पद्धतीने येते आहे का. ते जर नसेल तर योग्य काळजी घेणं, मग ट्रीटमेंट वाईज असेल किंवा लाईफस्टाईलवरती काम करणं आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहेच आहे. पण त्याबरोबर जे मूड स्विंग्स होत आहेत ते एक्स्ट्रीम लेवलला जात नाही आहेत ना. टीनेजमध्ये होणारे जे काही मूड स्विंग्स असतात ते थोडेसे लिमिटेड असतात म्हणायला हरकत नाही आहे, मॅनेजेबल असतात. आपण सांगितल्यानंतर ते ऐकतात. पण बरेचदा या केसेसमध्ये जेव्हा हे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात, एक्स्ट्रीम चेंजेस होतात मुलींमध्ये, तळतळाट करणं, तणतण होणं जी म्हणतो ते होताना दिसतं. सो अशा काही मानसिक सुद्धा सिम्पटम्स दिसत असतील तर त्याच्यावरती सुद्धा फोकस करणं नक्कीच गरजेचं आहे.